सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. पार्टनर फॉर द फ्रेशर्स पार्टी. हे बघ, आता ही मुलं तुमची नाहीये, आजी आहे. लग्न करून पत्ता बदलण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या करिअरचा पत्ता शोधणार आहे. अगं चतुर्थी आहे ना आज. हे हो, आपण सगळे मिळून आरती करूयात का? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. माझी परवानगी न घेता जर का कोणताही उत्सव केला तर तुम्हाला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंडर बर्मुडा ट्रायंगलला पाठवेन, समजलं? सांगतोय चल आपल्या सोबत मस्त फास्ट अँड फ्युरियस लालबागच्या राजाचं असं दर्शन घडवून देतो. त्याच्या लाईन मध्ये उभं राहून होईल म्हातार पण याच वयात. ए बोल बच्चन, नाही मी तुझ्या आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं ना तर माझं नाव परी प्रतापराव देशमुख नाही, सगळे मुंबई पालती घालणार. पण आता आपण लालबागला आलोय की नाही, मग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया आधी. हो चालेल, चल परी. चला. फ्रेंड्स गणपती. ओ हो, क्या बात है. ऑलिम्पिक्स गाजवणाऱ्या आपल्या भारतीय महिला खेळाडू. या देशात मुलींना जन्म घ्यायला कष्ट पडतात, पण या जन्माला आलेल्या मुली कष्ट घेऊन देशाचं नाव उज्ज्वल करतात. यार हेच मला सांगायचं होतं या देखाव्यात. सायली आता बिस्किट. नाही रेणुका, अरे हा तर बघ. एवढी काय वैतागते? साधं ते एक चॉकलेट हुकलंय, विधानसभेचं तिकीट वगैरे हुकल्यासारखं करते उगाच. ए माझ्या बाबांना काही बोलायचं नाही. अगं पण तुझं बाबांना कुठे कोण बोललंय? बघ ना, उगाच एवढी उखडते. रेणू, तुला माहिती नसेल पण माझ्या बाबांचं ना 2दा विधानसभेचं तिकीट हुकलं होतं नेमकं. तिला माहिती असणार आहे ग, ती मुद्दाम करतेय. ए माझ्याकडे एवढा फालतू वेळ नाही आहे हे असं सगळं इंटरनेटवर सर्च करा. मला काही माहिती वगैरे नव्हतं, मी फक्त बोलले आणि नेम लागला. अच्छा, नेम लागला का तुझा? मग आता इथे दाखवा ना, एवढी हाऊस असेल तर तुझा नेम. ए हे अशा रिंगा टाकून वस्तू जिंकायला मी काही लहान नाहीये तुझ्यासारखी. जमत नाही, सांग ना. तर सांग. प्रश्न जमण्याचा नाहीये, ठरवण्याचा आहे. काय मुहूर्त? थांब. रेणू तू पण दे. नाही थांब. हे घे, द्या दे. मी पण घेणार आहे. मला पण मेरे को भी चाहिए. आधी मला. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन लावताय? हो. हे भारी मज्जा येणार. लवकर दे. होऊन जाऊ दे. दूध का दूध और पाणी का पाणी. हो बघूया ना कोण तो साबण जिंकतोय आता. ये साबण. बहुतेक ना रूम वरचा याचा साबण संपलाय. मी तर कानातली घेणार. बघूया. हा चल चल. हा सुरू करा. 1 2 3 and start. भाई लोग चला लवकर चला. अरे
काय करतोय रे? नाही बघतोय कसं जमलं तुला वन पीस येणं. अरे बस काय भाई, अरे या एरियात जन्म झाला आपला. या गल्ल्यांमध्ये ना लय पळवापळवीचे धंदे केले आपण. तुला ते दुकान दिसतंय? लहानपणी ना तिकडनं आम्ही बॉब्या पळवायचो आणि तिकडनं आईस कांड्या. काय मस्त कॉम्बिनेशन आहे, बॉबी आणि आईस कॅन्डीज. वाव. आईस कॅन्डीज नाही ग, कांड्या. बरं, आईस कांड्या. क्या भाई. कसलं काय अंड्या? त्यापेक्षा दूध लोणी पळवलं असतंस ना तर लागलं तरी असतं अंगाला. ए दूध लोणी. ए बरं ऐक ना, आपल्याला दर्शन मिळणार आहे का आपण असंच रात्रभर इथे हिंडत राहायचंय? दर्शन नाही मिळणार, मला माहितीये ना, इकडेच हिंडावं लागणार आहे. बापरे. मिळणार मिळणार, सगळ्यांना सगळं मिळणार. हा, त्याचीच व्यवस्था करायला गेलो होतो ना आपण. बाई सरळ जायचं, राईट घ्यायचा, तिकडे गेट आहे. हा, आपला मित्र बोललाय ना भाई, गेट वर भेट, 2 सेकंदांनी बाप्पाचं दर्शन थेट. चल लवकर. कवी मित्रच आहेत याचे. थांब रे, जाऊ नका. सायली कमोन. परी 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 परी. अरे लास्ट आहे गणपती बाप्पा मोरया. सायली कमोन. सायली सायली. ए हारली, माझा लास्ट चान्स. तू खायला घातलंस म्हणून एवढं चालतोयस का? एवढं चालवायचं होतं म्हणून घरी खायला घातलीस? अरे बाबा आलोय, ही लाईन दिस. कसली आहे ना रे? हा, आता आम्हाला विचार कसली लाईनी. थांब जरा, बघून आलो. गेला परत आणि खाल्लेलं पण गेलं सगळं जिरून. हो ना, ते आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण ना असल्या उत्सवात सुचले असावी बहुतेक. मग त्या गेटच्या आतमध्ये अजून किती चालावं लागेल? डोंट वरी, गेटच्या आत जास्त नसेल. पण व्यवस्था असेल का खायची? ए, तुला भूक लागली परत? हा मग, वारीपेक्षा जास्त चाललोय आज आपण. भारी. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो बंदर. नेम कसला भारी आहे माझा, पाहिलं ना? 10 रुपयात 50 रुपयाचे कानातले. अरे वा, मस्त, खूपच भारी नेम आहे तुझा. पण ना तुझं गणित खूप कच्चं आहे, माहितीये का तुला? म्हणजे हे कानातले जरी 50 रुपयाचे असले ना तरी आतापर्यंत तू 11 चान्सेस घेतलेत. त्याच्यामुळे खरं तर हे 50 रुपयाचे कानातले तुला 60 रुपयाला पडले. 60? कसं काय? 10 50 प्लस 2 चान्स घेतले आणि मग सोड ना. 10-20 रुपयांचा कोण विचार करते, कुणाला फरक पडतोय? तुला माहितीये का, कष्ट करून जे पैसे कमवतात ना त्यांना फरक पडतो अगं. आयतं बसून खाणाऱ्यांना मे बी पडत नसतं. म्हणजे तुला तुला म्हणायचं काय, मी आयतं बसून खाते? मी कुठे असं म्हटलं, तू कशाला मनाला लावून घेते? अरे हो मैडम, क्या देख रहे हो? अरे टेस्ट कीजिए, टेस्ट. अरे कीजिए कीजिए. दादा, एक प्लेट देना. अरे एक प्लेट से क्या होगा? आप सिर्फ खाते जाइए, गिनिएगा नहीं, बस खाते जाइए. भाई लो, काय काय थांबा, एक मायनरचा प्रॉब्लेम झाला. आपल्याला ज्या गेटने आत जायचं आहे ना तो झालाय बंद आणि 1 तास उघडणार नाही. का? कारण बाप्पाच्या दर्शनाला सलमान खान आलाय. काय सांगतो? सलमान आलाय? थांब जरा, आपल्याला आता दुसऱ्या गेटने आत जायचंय. चला. नाही नाही नाही, याच गेटने जायचं. 1 तास जरी लागला तरी चालेल, पण मला सुलतानला बघायचंच आहे. गणपती बघायला आला की शानपती रे. चल, सुलतान थिएटर मध्ये दाखवतो तुला. चला, याला घेऊन चला रे. अरे, पण मला लिव बघायचं. आज येऊ द्या. चल, मला लिव बघायचं त्याला. अरे चल रे बाबा. दादा, शुद्ध गीत बनवलंय ना? हम मिलावट का मांस रखते ही नहीं है. माझे बाबा पण, त्यांचं तर म्हणणं असं आहे की
तुपात भेसळ केली ना तर आपल्या मनातला गोडवा मिठाईत उतरतच नाही. अच्छा, आपके पिताजी मिठाई बनाते? आमचं रायगडला मिठाईचं खूप मोठं दुकान आहे. अरे वाह वाह वाह, तो हमारा फर्ज बनता है आपको मिठाई खिलाने का. खाइए खाइए, बिंदास खाइए. और दो, ये लीजिए. कुठे हरवली ही रेणू? अशी कशी हरवली ही रेणू? सापडली ना की विचारू हा आपण. चांगली आयडिया आहे. पण एवढ्या गर्दीत कसं शोधायचं ग? शोधू ग. रेणू पण ना आपल्या सोबत राहायला काय झालं होतं तिला? अगं ती आपल्या सोबतच होती, आपणच तिच्या सोबत नव्हतो. तुला आठवतंय ती म्हणाली होती? काय म्हणाली होती? ती म्हणाली होती बघ, तुम्ही दोघी जर परत परत भांडाल तर मी निघून जाईन माझी भाजी. ती निघून गेली असेल का ग तिची? नाही ग. तरी मी तुला सांगत होते नको तू भांडणाची सुरुवात करत जाऊ, पण नाही. बघ आता आपल्या कर्माची फळं. एक मिनिट, मी नाही तू सुरुवात करतेस भांडणाची दरवेळेला. वा ग वा, जसं काही मी आमंत्रणच देते तुला भांडायचं. हो मग देतेसच आमंत्रण भांडायचं. मग अशी टॅक्सीत कोणी कटकट केली? अर्थात तू. अच्छा, मग अशी त्या दुकानात मला चॅलेंज कोणी केलं? चॅलेंज रिंग फेकायचं होतं, भांडण करायचं नाही. बरं बाबा, माझं चुकलं, माफ कर हा मला प्लीज. आता भांडण्यापेक्षा रेणूला शोधायला जाऊया, कसं वाटतं? और दो. नहीं भैया, बस हो गया. कितना हुआ? 30 रुपया के हिसाब से 10 प्लेट का हुआ 300 रुपया. 300 रुपए. अरे मैडम, कहाँ जा रही हो? अरे हमरा पैसा तो दे दो. दादा काय झालंय ना, तुम्ही शांतपणे माझं ऐकून घ्या, मला काय म्हणायचं ते. हाँ बोलिए. तुम्ही गैरसमज करून घेतला तर तुम्हाला कळणारच नाही मला काय म्हणायचं ते. मला असं म्हणायचं की ऍक्च्युली माझी पर्स माझ्या मैत्रिणीकडे राहिली आहे. अच्छा, पर्स मैत्रिणीकडे राहिले. तो ठीक है, चलो फोन करके वो का यही बुला लो. नाही काय झालंय, माझा फोन पण तिच्याकडेच राहिलाय. अच्छा, मोबाइल भी उनके पास है. ही आयडिया. मी माझ्या बाबांना फोन करू का? बाबांना पॉलिटिशियनला फोन करतील इथल्या, ते इकडे कळवतील, त्यांची माणसं येऊन नको. या गर्दीत परत त्या ट्रकची भर नको. ट्रक? तू कशाला ग ट्रकचा विषय काढतेस सारखा? मला आणि तू शुक करत लागला. कस्टमरशी आता का बोलते? कस्टमर नाही, रेणूला फोन लागलाय. थांब जरा. रेणू, एक मिनिट. आई शपथ, रेणूचा फोन माझ्याकडेच आहे. तुझ्याकडे कसं काय? तिने दिला होता ठेवायला तिचा फोन आणि पर्स पण. तू ना परी खरंच मंद आहेस. गर्दीत फिरताना नेहमी आपला फोन आपल्याकडे असावा एवढंही कळत नाही का? पण माझा फोन आहे माझ्याकडे. पण बावळट हे तू तिला सांगायचंस ना. आता मी तिला कसं सांगणार? मला काय अनुभव आहे का हरवण्याचा? माझं उलट स्वप्न होतं हरवण्याचं. हो मग तुला माहितीये का, गावाकडे काय व्हायचं, मी जिकडे जाईल तिकडे लोक मला ओळखायचे. मग मला असं झालं होतं अशा एखाद्या ठिकाणी जायचं जिथे कुणीच नाही ओळखणार. बास, तुझं लातूर पुराण खूप झालं. आता आलीस की नाही मुंबईत? हरवशील कधीतरी, ती हाऊस फिटेल तुझी. ठीक आहे? नको बाबा, एवढ्या गर्दीत हरवणं नकोच ते. तुला न हरवताच गर्दीत हरवण्याची भीती वाटते. विचार कर रेणूचं काय झालं असेल. आप एक काम कीजिए, हमारा मोबाइल लीजिए और फोन करके उनको यहाँ बुलाइए. लीजिए. नाही पण परी आणि सायलीचा नंबर अजून पाठ नाही झालाय माझा. अच्छा, तो उनका नंबर आपको याद नहीं. लेकिन हम समझ गए, हमारे दिमाग में भी एक नंबर है. अगर वो नंबर हमने घुमाया तो सूरा सब नंबर याद आ जाएगा. पुलिस का नंबर घुमाओ. पोलीस? दादा तुम्ही मला समजूनच घेतलं नाहीये. मी खरं सांगतेय, मला काय म्हणायचं ते प्लीज समजून घ्या. बाप्पा शपथ मी खोटं
बोलत नाहीये. हम कहाँ झूठ बोल रहे हैं? पैसा दे दो नहीं तो हम पुलिस को बुलाते. बाप्पा शपथ. काय मध्ये घुसतो? चल बाहेर निघ, चल बाहेर निघल. हे लोक मूर्खात का उभे त्या लाईनीत? चल. काय समजत नाही काय नाही. काका बोला. तुम्ही तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी. आम्ही HK कॉलेजचे स्टुडंट्स फर्स्ट इयर कॉलेजच्याच हॉस्टेलला राहतो. ते नाही का तुम्ही परवा आला होता आमच्या रूमवर गर्दी मॅनेज करायला. अच्छा अच्छा, म्हणजे तो गणपती तुम्ही बसवला होता ना? हा. आणि आता आम्ही इकडे गणपती बघायला आलो होतो तर का तिकडे गणपती बसून मन शांत झालं नाही ते इथे आला? नाही तसं नाहीये. ऍक्च्युली ना काका जरा एक प्रॉब्लेम झालाय. नाही मला माहितीये मला. तुम्हाला कसं माहित? नाही प्रॉब्लेम झाल्याशिवाय पोलिसाला एवढी कोणी प्रेमाने हाक मारतं का? तसं नाही काका. आणि त्यातनं मी तुमचा फॅमिली पोलीस ना. जाऊ द्या, बोला तुम्ही काय प्रॉब्लेम आहे? हा ऍक्च्युली ना आम्ही तिघी मैत्रिणी आलो होतो काका इकडे फिरायला गणपती वगैरे बघायला. हो का? मग तिसरी कुठे? हरवली. तेच तर. कशी काय? आता कशी हरवली ते माहिती असतं तर तुमच्याकडे आलो असतो का काका. म्हणजे आठवत नाहीये. बरं घाबरू नका, आपण शोधूया. अरे भैया, 1-2 प्लेट हो तो हम छोड़ दे इसे, लेकिन पूरा 10 प्लेट खाइए मैडम ने. 10 प्लेट हाँ. अकेली ने? फिर और पैसा मांगा तो नाटक कर रही है. मी नाटक नाही करत आहे दादा. मी खरंच सांगतेय, माझा फोन आणि माझी पर्स माझ्या मैत्रिणीकडे राहिली आहे. अच्छा, तो मैत्रीण क्यों नहीं साथ में? तिने कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता? तिने ना असं साधारण निळा पिवळा कुठे घातला होता मूर्ख. चंद्रकांत दर्शे. हा बोला. तो आलाय. कुठे? 5 नंबर गेट वर या लवकर. बरं मी आलोच. सलमानला पण आत्ताच यायचं होतं का दर्शनाला? काय? सलमान आलाय? चल ना बघून पटकन. काका आपल्याला पुढून दाखवतील. हो, तो गणपती दर्शनाला आलाय, तुम्हाला भेटायला नाही आलाय. कळलं? आणि तुमची मैत्रीण हरवली आहे ना, तिला शोधा आधी. हो म्हणजे पण काय कसं कुठे शोधू? हे बघा इथे एक चौकी आहे, हा. तिकडे जाऊन कंप्लेंट करा. तोपर्यंत मी तिकडची गर्दी मॅनेज करून येतोच. ओके? चल. चल काय? रेणुका हरवली आणि तुला काय त्या सलमानला भेटायला जायचं होतं? पटकन बघून घे. काय पटकन बावळट. ठीक आहे ना, सॉरी. चल. दादा तुम्ही मला 5 मिनिटासाठी सोडता का? मी तिला शोधते आणि तुमचे पैसे लगेच आणून देते. और हमको फंसाकर भाग गई तो? फसवून? नाही मी नाही फसवणार. म्हणजे असं फसवणूक वगैरे करायची शिकवण माझ्या बाबांनी मला दिलेलीच नाहीये. मग काय शिकवला? फक्त जिलेबी खायला शिकवला? नाही, जिलेबी बनवायला पण शिकवला. हा, जिलेबी बनवायला शिकवला, पण इमानदारी नाही शिकवला. तू सायली कधीतरी दुसऱ्यांचं ऐकत जा ग. मी तुला म्हणते ना, आपण पोलीस स्टेशन मध्येच थांबायला पाहिजे होतं. कशाला? पोलीस म्हणजे काय जादूगर वगैरे वाटतात का तुला? म्हणजे त्यांच्यावर सगळं सोपवलं की आपण झोपा काढायला मोकळे. असं नसतं परी. आपण पण मदत करायचीच असते. पण आपण पण कधीच शोधतोच आहे ना रेणुकाला. सापडलीये का ती? सापडेल तू. चल. काय तू पण सापडेल ना एवढं. हाय. तू काय करतोस इकडे? नाही मागावर नाही आलोय, दर्शनाला आलो होतो. तसं आमचा ग्रुपच आलाय. तू ग्रुपने आलायस? हो. ऍक्च्युली आम्ही पण ग्रुपने आलोय. अरे वा. नेमका एक मोठा प्रॉब्लेम झालाय. परी कसला प्रॉब्लेम? काय झालं? आम्ही हॉस्टेलवरून तिघी जण निघालो. काही झालेलं नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. तुझी गरज नाही आम्हाला. नाही माझी गरज नसेल, पण कोणाची तरी मदत नक्कीच हवी आहे. हो ना? 1 मिनिट जिलेबीवाले दादा, तुम्ही माझ्या बाबांबद्दल काही बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. एक वेळ मी जितक्या जिलेब्या खाल्ल्या होत्या तितक्या सगळ्या बनवून द्यायला तयार आहे. देखिए, उसका कोनो जरूरत नहीं है. आप हमको बना रहिए, उतना ही काफी है. मला जिलेबी बनवता पण येते. मी सांगितलं ना तुम्हाला. मी घरी असताना बाबांसोबत एकदा बनवली होती. मी तुम्हाला दाखवू का बनवून? अरे उसकी जरूरत नहीं है. आप हमको पैसा दे दो, नहीं तो हम पुलिस को बुलाते. पोलीस? हाँ पुलिस. काय माहिती रे? हा, तू काय फॉलो करतोस का आम्हाला? तू एवढा स्वतःहून म्हणतोय आता हेल्प करायचं की नाही? घेऊयात ना त्याची हेल्प. अगं लातूर, तुला माहितीये का तू कोण आहे? आपला सुपर सिनियर. माहितीये मला. गुड. मग तो कसा आहे ते माहितीये का? दिसायला तरी चांगला वाटतोय.
परी, आपली रूम पार्टनर आहे ना ती हरवली, तिला शोधूया. लाईफ पार्टनर शोधायची ही वेळ नाहीये. मी त्या इंटेन्शनने म्हणतही नव्हते. दॅट्स गुड. पण तो त्या इंटेन्शनने विचारत असेल तर? मला नाही तसं काही वाटत आहे. हे सगळं ना तुझ्या डोक्यात आहे. तू एवढं चांगल्या मनाने म्हणतोय की हेल्प करू का घेऊ ना त्याची हेल्प. त्याच्याकडे उलट लोक पण आहेत, मॅन पॉवर. तू सगळ्यांना कामाला लावेल. एकाला पाणीपुरीवाला पैसे ठेवेल, एकाला परी तू इम्पॉसिबल आहेस. मी आयुष्यात ना कधीतरी माणसाने स्वतःचं काम स्वतः करावं ग. तुला काही सतत ट्रक भरून माणसं लागतातच का? हे बघ, मी ट्रकचा ट्रक पण काढला नव्हता. तू ही भांडण्याची वेळ नाहीये. पण कोणाची मदत घ्यायची, कोणाची नाही घ्यायची, काय करायचं ते सगळं मी ठरवेन. तू मध्ये मध्ये बोलू नकोस प्लीज. गप गप. मग काय ठरलं? मे हेल्प? हो. नो नो. हे रेणूच्या बाबांचा फोन. काय करायचं? काही नको करू, असू दे, नको उचलूस. का आपण सांगू ना रेणूच्या बाबांना की रेणुका हरवलीये. तू काय वेडी बिडी आहेस का जरा? त्यांना टेन्शन येईल उगाच. फोन नाही उचलला तरी टेन्शन येईलच ना. अरे हा, बरं मग कट कर. म्हणजे त्यांना असं वाटेल की ती बिझी वगैरे. फोन कट करू? हो का? तू आयुष्यात याआधी कोणाचे फोन कट नाही केलेस का? केलाय, पण बाबांचं नाही. कधी हिम्मतच नाही झाली. ऍक्च्युली ना मी एकदा फोन कट केलाय. एकदा तर त्यांनी 4 माणसंच पाठवली मला शोधायला. त्यांना वाटलं मला कोणीतरी पळून नेलं असेल. किडनॅप एकदम. मला ना खरं तर एक कोडच आहे ग. म्हणजे तुझ्या घरच्यांनी तुझं नाव परी वगैरे का ठेवलं असावं? नाही, ते मी दिसते ना तशी. राजकुमारी वगैरे असं काहीतरी ठेवायला हवं. ते माझं पाळण्यातलं नाव आहे. हो? अरे वा. अच्छा. हा, म्हणूनच तुझे आई बाबा अजून तू पाळण्यात असल्यासारखेच वागवतात तुला. मी तुझ्या घरच्यांना काही बोलते का ग? तू का माझ्या घरच्यांना बोलत असते सतत? त्यांना काळजी वाटते माझी, म्हणून ते. आपण सांगू ना ग रेणूच्या बाबांना. नाही. आधी रेणूला शोधूया. चल. रेणू सापडलीच नाही तर? काही काय बडबडतेस ग? आणि विनीतच्या प्रकरणानंतर जे करणार होतीस ना ते नाही करायचंय परत. काय? गिव्ह अप. थांब. ए छोरी, कहाँ जा रही? माझ्या मैत्रिणी दिसतात का बघतीये. जिसको भी देखना है यहाँ बैठ के देखो. बैठो. जाने कहाँ से आ जाते. ए छोरी, वो बक्सा दे. भस्म्या, चल तिकडे. मारीन का त्यांनी?